श्रीकृष्ण एक शाश्वत अनुभूती. श्रीकृष्ण आजही आपल्यासोबत आहे. मथुरेच्या कारागृहातील तो काळ अन्यायाचा परमोच्च बिंदू होता. कंस, जो अहंकाराचे आणि क्रूरतेचे प्रतीक होता, त्याने आपल्याच बहिणीला आणि जावयाला बेड्या ठोकल्या होत्या. विजांचा कडकडाट केवळ निसर्गाचा कोप नव्हता, तर तो अधर्माच्या विनाशाची नांदी होती. जेव्हा 8वे बालक म्हणून श्रीकृष्ण प्रकट झाले, तेव्हा कारागृहाच्या भिंतींनाही पाझर फुटला असेल. श्रीकृष्ण जेव्हा जन्माला आले, तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले होते. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले ते रूप पाहून देवकी आणि वसुदेव थक्क झाले. पण भक्तीचा महिमा असा की देवाने स्वतःला एका लहान बालकाच्या रूपात सामावून घेतले. त्या रात्री वसुदेवांनी जेव्हा बालकाला टोपलीत ठेवले, तेव्हा त्यांच्यासमोर सर्वात मोठे संकट होते, दुथडी भरून वाहणारी यमुना. पण म्हणतात ना, जेव्हा पाऊल धर्मासाठी पडते तेव्हा निसर्गही रस्ता देतो. यमुनेने केवळ मार्गच दिला नाही, तर प्रभूच्या चरणस्पर्शासाठी ती उचंबळून आली. शेषनागाने पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपले छत्र धरले. हे दृश्य आजही आपल्याला सांगते की जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर असतो, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला मदत करायला धावून येते. गोकुळात यशोदा मातेच्या कुशीत विसावलेले कान्हा म्हणजे प्रेमाचा साक्षात अवतार. श्रीकृष्णाचे माखनचोरीचे प्रसंग केवळ बाललीला नव्हत्या. लोणी हे दुधाचे सार असते. दूध घुसळल्यानंतर जसे लोणी वर येते, तसेच मानवी मनाचे मंथन केल्यावर जे भक्तीचे सार तयार होते, ते देवाला प्रिय असते. यशोदा माता जेव्हा रागावून म्हणायची, कान्हा तू लोणी खाल्लंस का? आणि श्रीकृष्ण, मैया मोरी मैं नहीं माखन खायो, असं म्हणायचे, तेव्हा त्या निरागस खोट्या बोलण्यातही एक मोठे सत्य दडलेले असायचे. त्यांना चित्तचोर म्हटले जाते, कारण ते केवळ लोणी नाही, तर भक्तांचे चित्त चोरून नेतात. एकदा मातीने भरलेले तोंड जेव्हा यशोदा मातेने उघडायला लावले, तेव्हा तिला जे दिसले ते मानवी कल्पनेच्या पलीकडचे होते. एका लहान बालकाच्या मुखात संपूर्ण विश्व, ग्रह, तारे, डोंगर, नद्या आणि खुद्द यशोदा माताही तिथे उभी असलेली दिसली. हा क्षण ज्ञानाचा परमोच्च बिंदू होता. पण मातेची माया इतकी प्रबळ होती की तिने ते विश्वरूप विसरून आपल्या बाळाला पुन्हा हृदयाशी धरले. हेच श्रीकृष्णाचे मोठेपण आहे. तो देव असूनही आपल्या भक्तांच्या प्रेमासाठी माणूस बनायला तयार असतो. इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला. ही घटना केवळ एका चमत्काराची कथा नाही, तर ती निसर्ग पूजेची आणि सामुदायिक शक्तीची शिकवण आहे. इंद्राचा कोप झाला, मुसळधार पाऊस पडला, पण श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवर पर्वत पेलला. त्यांनी गोपाळांना सांगितले, तुमच्या लाठ्या लावा, आपण सर्व मिळून हे संकट पेलू. हा एकतेचा संदेश होता. देवाने स्वतः सर्व भार उचलला असता, पण त्याला मानवाचा सहभाग हवा होता. 7 दिवस आणि 7 रात्री गोकुळवासी त्या छत्राखाली सुरक्षित होते. यातून श्रीकृष्ण हेच शिकवतात की संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धेची एक करंगळी त्यांना थोपवून धरू शकते. इंद्राचा अहंकार पावसाच्या रूपाने वाहून गेला आणि त्याला समजले की खरी सत्ता ही प्रेमाची असते, दहशतीची नाही. राधा आणि कृष्ण यांचे नाते जगातील सर्वात शुद्ध नात्याचे प्रतीक आहे. राधाराणी जेव्हा म्हणायच्या, मी तुझी नाही पण तू माझा आहेस, तेव्हा त्यातून समर्पणाची भावना व्यक्त व्हायची. रासलीला म्हणजे शरीर सुखाचा खेळ नव्हता, तर ते आत्म्याचे परमात्म्याशी झालेले मिलन होते. यमुनेच्या काठी जेव्हा बासरी वाजायची, तेव्हा गोपी आपले सर्व देहभान विसरून धावत सुटायच्या. त्या बासरीच्या सुरात एकच हाक असायची, परत या, आपल्या मूळ रूपाकडे परत या. रासलीलेत श्रीकृष्ण प्रत्येक गोपीसोबत स्वतंत्रपणे नाचत होते. हा एक महान तात्विक संदेश आहे. देव प्रत्येकासाठी वैयक्तिक आहे. तो सर्वांचा आहे आणि तरीही तो फक्त तुमचाही असू शकतो. प्रेमात मालकी नसते, तिथे फक्त असणे असते. मथुरेत जेव्हा श्रीकृष्ण परतले, तेव्हा ते एका युगाचा अंत करण्यासाठी आले होते. कंसाने धाडलेले कुवलयापीड हत्ती असो किंवा चाणूक मुष्टिकसारखे मल्ल, श्रीकृष्णांनी त्यांना लीलया पराभूत केले. कंस हा केवळ एक राजा नव्हता, तर तो भीतीचे प्रतीक होता. जेव्हा श्रीकृष्ण त्याच्यासमोर उभे राहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तिथे एक प्रकारची करुणा होती. अधर्माचा नाश करणे हे श्रीकृष्णाचे कर्तव्य होते,
त्यांनी कंसाचा वध करून उग्रसेनाला पुन्हा गादीवर बसवले आणि सिद्ध केले की ते सत्तेसाठी नाही तर न्यायासाठी लढत आहेत. हा प्रसंग सांगतो की आयुष्यात कधीकधी आपल्याला शस्त्र उचलावे लागते, पण ते क्रोधापोटी नाही तर सत्याच्या रक्षणासाठी असावे. द्वारकेचा राजा म्हणून श्रीकृष्ण जेव्हा सुवर्ण नगरीत राहू लागले तेव्हाही त्यांचे पाय जमिनीवरच होते. सुदामा, त्यांचा बालमित्र, जेव्हा फाटकी वस्त्रे घालून आणि पोह्याची पुरचुंडी घेऊन आला तेव्हा श्रीकृष्णाने जे केले ते आजही डोळ्यात पाणी आणते. राजा असूनही ते धावत महाद्वारापर्यंत गेले. सुदाम्याचे पाय धुताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. सुदाम्याने आणलेले ते साधे पोहे श्रीकृष्णाने एखाद्या अमृततुल्य पक्वान्नासारखे खाल्ले. त्यांनी सुदाम्याला काहीही विचारले नाही, पण सुदाम्याच्या मनात जे दुःख होते, जे दारिद्र्य होते, ते त्यांनी न सांगताच दूर केले. यातून श्रीकृष्णाने जगाला सांगितले की मैत्रीत श्रीमंती गरिबीचा पडदा नसतो, तिथे फक्त भाव पाहिला जातो. त्या काळात श्रीकृष्णांचे जीवन केवळ लीलांनी भरलेले नव्हते, तर निर्णयांनी, त्यागांनी आणि न सांगितलेल्या वेदनांनीही व्यापलेले होते. मथुरा आणि द्वारकेच्या राजकारणात ते सतत समतोल साधत होते, कारण एका बाजूला धर्म होता आणि दुसऱ्या बाजूला आप्तस्वकीयांचे मोह. अनेक वेळा दरबारात बसलेले यादव म्हणत, श्रीकृष्ण, कठोर निर्णय घ्यावा लागेल. तेव्हा श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, कठोरता ही शक्ती नसते, योग्य वेळी घेतलेला न्याय हा खरा बल असतो. त्यांचे डोळे दूर क्षितिजाकडे पाहत असत, जणू त्यांना येणाऱ्या काळाची चाहूल लागलेली असे. बलराम म्हणाले, भाऊ, इतकं सहन कशासाठी? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कारण जो सगळ्यांना वाचवू पाहतो त्याला स्वतः जळावं लागतं. रुक्मिणी मातेच्या नजरेत कधीकधी काळजी दिसायची. त्या म्हणत, नाथ, तुम्ही सगळ्यांसाठी आहात, पण स्वतःसाठी कधी? श्रीकृष्ण मंद हसत म्हणाले, माझं असणं हेच माझं स्वतःसाठी असणं आहे. सुदामासारखा मित्र भेटायला आला की श्रीकृष्ण राजसत्ता विसरून जमिनीवर बसायचे, कारण त्यांना माणसात देव पाहायला आवडायचा. तर कधी विदुरासारख्या ज्ञानी पुरुषाशी संवाद करताना ते गंभीर होत. विदुर म्हणाले, प्रभू, सत्य नेहमी जिंकते, पण वाट खूप कठीण असते. श्रीकृष्ण म्हणाले, म्हणूनच सत्य चालणाऱ्यांची संख्या कमी असते. या सगळ्या काळात श्रीकृष्ण जाणून होते की कुरुक्षेत्र टाळणार नाही, पण तरीही त्यांनी शेवटपर्यंत शांततेचा प्रयत्न केला. दुर्योधनासमोर उभे राहून श्रीकृष्ण म्हणाले, 5 गावे दे, रक्त टाळ. पण जेव्हा अहंकाराने कान बंद केले तेव्हा श्रीकृष्ण निश्शब्द झाले, कारण काही युद्धे थांबवता येत नाहीत, ती केवळ समजावून सांगता येतात. त्या रात्री द्वारकेत एकटे बसून श्रीकृष्णांनी आकाशाकडे पाहिले. त्यांच्या मनात कोणताही भय नव्हता, पण एक खोल करुणा होती, कारण युद्ध जिंकणारे असतील पण हरणारे संपूर्ण मानवतेचे असणार होते. आणि तरीही धर्मासाठी उभं राहणं आवश्यक होतं, कारण श्रीकृष्णांसाठी जीवन म्हणजे सुखाचा शोध नव्हता, तर योग्य वेळी योग्य बाजूला उभं राहण्याचं धैर्य होतं. कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुन मोहग्रस्त झाला तेव्हा श्रीकृष्णाने दिलेला गीता हा उपदेश मानवी इतिहासातील सर्वात मोठे तत्वज्ञान आहे. रथावर उभे राहून दोन्ही सैन्यांच्या मध्ये जेव्हा मृत्यूचे तांडव होणार होते तेव्हा श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ होते. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, या एका श्लोकाने जगाला कर्माचे महत्त्व सांगितले. फळाची चिंता सोडून दिलेले कर्म हेच माणसाला बंधनातून मुक्त करते. अर्जुनाला त्यांनी स्वतःचे विश्वरूप दाखवले. त्यात काळ होता, सृष्टी होती आणि विनाशही होता. श्रीकृष्ण ही केवळ सारथी नव्हते, तर ते अर्जुनाच्या मनातील गोंधळाचे निराकरण करणारे मार्गदर्शक होते. त्यांनी शिकवले की धर्मयुद्धात शस्त्र उचलणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. श्रीकृष्णाचा शेवटचा काळ हा वैराग्याचा होता. यादवी माजली, द्वारका बुडाली आणि गांधारीचा शाप खरा ठरला. पण श्रीकृष्ण या सगळ्यात अलिप्त होते. एका पारध्याच्या बाणामुळे त्यांनी आपला देह त्यागला, पण जाताना त्यांनी उद्धवाला दिलेला उपदेश हा जीवनाचे सार आहे. ते म्हणाले, उद्धवा, शरीर हे वस्त्रासारखे आहे, आत्मा कधीच मरत नाही. श्रीकृष्णांचे जाणे हे जाणे नव्हतेच, तर ते पुन्हा एकदा निराकारात मिसळणे होते. आज हजारो वर्षे उलटली तरीही प्रत्येक घरात पाळणा हलतो तेव्हा श्रीकृष्ण आठवतो, युद्ध येते तेव्हा गीता आठवते, आणि जेव्हा मनाला कोणाची तरी साथ हवी असते तेव्हा मी तुझ्या सोबत आहे हा त्यांचा शब्द आठवतो. श्रीकृष्ण म्हणजे केवळ एक ऐतिहासिक पात्र नाही, तर ते आपल्या प्रत्येकाच्या आत असलेले एक चैतन्य आहे. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा ते सुदर्शन बनून येतात.
जेव्हा आपण गोंधळलेले असतो तेव्हा ते गीता बनून येतात आणि जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा ते बासरी बनून आपल्या मनात उमटतात. ही कथा संपत नाही, ती रोज नव्याने जगता येते. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.